आणि एक महत्त्वाची बातमी, मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट संचेती यांनी केलेला आहे। संचेती यांनी संदीप शिंदेंच्या अहवालातील आकडेवारी सादर केली आहे। शिक्षणामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये 72% मराठा मुलं आहेत असं ॲडव्होकेट संचेती यांनी म्हटलं। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। त्यामध्ये मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट संचेती यांनी केलाय। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सध्या हायकोर्टामध्ये युक्तिवाद। मराठा एससीबीसी आरक्षणावर हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। संचेती यांनी या संदर्भात आकडेवारी जाहीर दाखवलेली आहे। तसंच शिक्षणामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये 72% मराठा मुलं असा युक्तिवाद देखील संचेती यांनी केलाय। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, कोर्टामध्ये आणखी काय युक्तिवाद होतोय? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की मराठा आरक्षणाला जे एससीबीसीच्या माध्यमातून 10% आरक्षण देण्यात आलं होतं त्यावरती मुंबई हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। प्रदीप संचेती यांनी हस्तक्षेप याचिका जी आहे ते याबाच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ज्या पद्धतीने आता हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट जो आहे तो राज्य सरकारनं घातलाय, तर एकाच समाजाला दोन याच्यातून आरक्षण कसं देता येईल असा प्रश्न जो आहे तो प्रदीप संचेती यांनी उपस्थित केलेला आहे। कारण की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर एससीबीसीच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं 10% आरक्षण देण्यात आलं होतं आणि त्यानंतर प्रदीप संचेती यांनी अनेक सवाल जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या एससीबीसीच्या माध्यमातून 10% आरक्षण दिलंच होतं, परंतु हैदराबाद गॅझेटनुसार किंवा जे आता राज्य सरकारनं नवीन GR काढलाय त्यानुसार जे आहे ते पुन्हा कुणबी मराठा म्हणून जे आहे ते आरक्षण देण्याचा घाट जो आहे तो राज्य सरकारनं घातलाय। यासाठी जे आहे ती त्यांनी हस्तक्षेप याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि त्याच्यावरती सध्या सुनावणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता या सुनावणीच्या माध्यमातून नक्की काय पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यानंतर मराठा समाजाच्या वतीनं विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने प्रदीप संचेती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत ते न्यायालयामध्ये जे प्रश्न उपस्थित करतायत याच्या अगोदर देखील ओबीसी समाजाच्या वतीनं देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले होते। कारण की एससीबीसीच्या माध्यमातून 10% आरक्षण अगोदरच मराठा समाजाला दिलं असताना हैदराबाद गॅझेट असेल किंवा इतर गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकतं असा प्रश्न जो आहे तो ओबीसी नेत्यांच्या वतीने देखील उपस्थित केला जात होता। आणि हाच प्रश्न आता प्रदीप संचेती जे आहेत जे मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती ते देखील त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि यावरती आता न्यायालयाचं नक्की काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल।